आज आम्ही फुले पिक्चर बघण्यासाठी आलेलो आहे आणि फुले पिक्चर बघून तुम्हाला दाखवणार आहे की पब्लिक यांच्या रिव्ह्यू का असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला पिक्चर? पिक्चर तर आहे चांगला. त्याच्यावर शब्द काय सांगू शकत बघा. चांगला आहे ना सर? पिक्चर कसा वाटला? छान. शिकण्यासारखा आहे का पिक्चर? कसा वाटला? प्रत्येकाने बघा पिक्चर, भरपूर काय शिकण्यासारखं आहे. हिंदी एवढीच प्रत्येकाला विनंती करते की प्रत्येकाने आणि पहा पिक्चर. तर पिक्चर कसा वाटला? खूप छान होता, मस्त वाटला. हिंदीमध्ये आहे असं वाटतं. हिंदीमध्ये आहे पण काहीतरी शिकण्यासारखं तिने दिलेलं आहे, दाखवलेलं आहे. हो, दाखवलं बऱ्यापैकी, चांगलं पैकी दाखवलं. पण मराठी पिक्चर सत्यशोधक आहे, त्याच्यामध्ये याच्यापेक्षा पण दाखवलं जास्त. हो, भारी आहे, याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे दाखवलं. मॅडम कसा वाटला पिक्चर? पिक्चर लय भारी होतं आणि हे महिलांना जरा प्रत्येक घरात हे म्हणजे दाखवायला पाहिजे फिल्म, आणि खूप चांगलं होतं. आणि कसं आहे, आपल्या घरात पण आता आम्ही बघून गेले तर आपल्या घरात महिलांना आम्ही महिलांना दाखवणं गरजेचं आहे. दाखवणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी जे यांचं आणि ज्योतिबा फुले यांनी जे महिलांसाठी केल्यात ते महिलांना दाखवणं गरजेचं आहे. एकदम. आणि हिंदीत सांगू का? हो, बोला. ये पिक्चर देख के हमें ये महसूस होता है जो मतलब हमारे ऊपर कैसा अत्याचार हुआ था, शिक्षा से हमें कैसे दूर रखा गया था. तो इसके प्रति परिवार में सभी को ये देखना चाहिए. ये पिक्चर को सभी को देखना चाहिए. ये कोई मतलब किसी धर्म के ऊपर ऐसा गलत ये नहीं है. इस पिक्चर को अच्छे से देख के इसका अच्छा विचार लेना चाहिए सभी को, और सबको आकर्षित होना चाहिए. और ज़्यादातर दलित समाज को ये देखना चाहिए. ज़्यादा से ज़्यादा हर स्कूल में पढ़ाने चाहिए माता सावित्रीबाई फुले को. सभी लड़कियों को भी पढ़ाना चाहिए स्कूल में सबसे ज़्यादा. मेरा ये निवेदन है. और ये गुलामगिरी जो पुस्तक है ना, ये मराठी हो हिंदी हो सभी भाषा में इसको रखा गया है. लेकिन इस पुस्तक को पढ़ने के बाद इसके बारे में जानकारी अच्छे से मिल सकता है. और इस पुस्तक के बारे में जानकारी लेने के लिए जानना बहुत ज़रूरी है. और इस पुस्तक को एक बार पढ़ के ज़रूर देखें, आपको बहुत बढ़िया महसूस भी होगा. और सावित्रीबाई फुले ने जो लड़कियों के लिए इतना कष्ट सहा है, इतना वो दोनों ने इतना कष्ट सहा है, और अभी जो स्कूल में बता रहे हैं कि विद्या की देवता जो सरस्वती है, विद्या की देवी जो सरस्वती है, तो ये सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले इनका क्यों नहीं बताते, इनका पाठ क्यों नहीं पढ़ाते? ये तो इसके बारे में हम ज़्यादा तो नहीं बोल सकते. लेकिन अगर जो उस कार्य को सिद्ध किया है, जो उस कार्य के प्रति अपना पूरा सब कुछ खो दिया है, जो उस कार्य को अभी माता सावित्रीबाई फुले का संघर्ष जो बहुत बड़ा है, तो कोई छोटा नहीं है, तो वो हम आंखों से देख रहे हैं ना, उस चीज पे हम भरोसा करेंगे ना. अभी कोई बोल दे जे ज्ञान की देवी फलाने है, ज्ञान की देवी ये है वो है, तो हम उस पर नहीं भरोसा कर सकते ना. ज्ञान की देवी माता सावित्रीबाई फुले ही है, पहली शिक्षिका है भारतीय, और शिक्षा की देवी उन्हें ही माना जाएगा. फिल्म देखने के बाद आपको थोड़ी जानकारी महसूस हो रही है, तो आप महिला को भी लेके और फिल्म दिखाओ. महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले इनका कार्य क्या था, ये उनको दिखाना जरूरी है. एकदम बहुत बढ़िया है, और ये हर महिला को देखना चाहिए. और ये पिक्चर हमें बहुत अच्छी. ठीक है, धन्यवाद. कसा वाटला सर पिक्चर? पिक्चर एकदम अप्रतिम, सर्वांनी बघावा असा पिक्चर आहे. पिक्चरमधले काही सीन जरी कट केले तरी पण पिक्चरमधले जे संदर्भ साहित्य दाखवले त्याच्यावरनं तरी खरा इतिहास हा लोकांपर्यंत तरी पोहोचणारच. मला वाटतं पिक्चर मधले काही सीन कट केले तरी आपल्याकडे पुस्तक आहेत, पुस्तकी ज्ञान घेणं आपल्याला गरजेचं आहे असं वाटते. आपण म्हणतो की पिक्चरामुळे कट केलं, ते एक भाग होता, ते कट केले न केले ते आपल्याला तर माहित, पण आपण त्याने लिहिलेले पुस्तक वाचन हे गरजेचं आहे. हे तर गरजेचं आहे. खरा इतिहास तर कळायलाच पाहिजे. सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातून हा बनवलेला हा जरी पिक्चर असला तरी पण त्यांचे कार्य हे सर्व समाजासाठीच होते. हे तरी या पिक्चरवरनं आणि त्यांच्या लिखाणावरनं आणि या इतिहासावरनं तरी आपल्याला समजते. सर्वांनी सर्व कुटुंबासोबत हा पिक्चर बघावा अशी माझी विनंती आहे. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्यावर पण पार्ट 2 मध्ये दाखवण्यात यावं अशी पण विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. कसा वाटला फुले पिक्चर सर तुम्हाला? पिक्चर छान वाटला. पिक्चर हा बघायसारखा आहे. काही सीन जर कटिंग झालं तरी पण पिक्चर चांगला आहे. आपण येऊन पिक्चर बघितलं पाहिजे. जे महिलांनी बघितलं पाहिजे हे पिक्चर. खास करून सावित्रीबाईंनी जे काय केलं ते कार्य ह्या पिक्चर मध्ये दाखवलं आहे. म्हणून हा पिक्चर खूप चांगला आहे. येऊन सर्वांनी बघितलं पाहिजे हा पिक्चर. काय शिकण्यासारखं आहे पिक्चर मध्ये? महात्मा ज्योतिबा फुले व महिलांसाठी जर आपण महिलांना घेऊन आलो तर शिकण्यासारखी गोष्ट काय आहे का पिक्चर मध्ये? हो, खूप काही चांगलं शिकण्यासारखं आहे. हे सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेला खांदा देऊन बरोबर कसं कार्य केले ते सर्व ह्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. त्यापायी आपण हे पिक्चर बघितलं पाहिजे. सत्यशोधक पिक्चर पेक्षा हे पिक्चर चांगला आहे का? दोन्ही पिक्चर कसे आहेत? नाही, सत्यशोधक पिक्चर पेक्षा हा पिक्चर थोडं डिटेल मध्ये दावलेला आहे. ह्यामध्ये कसं काय झालं काय नाही हे सर्व डिटेल मध्ये आहे. म्हणून हा पिक्चर सर्वांनी बघितलं पाहिजे. खास करून हे पिक्चर लेडीजने बघितलं पाहिजे. तुम्हाला आवडला सर पिक्चर? हो, आवडला. चालतं. किती स्टार देणार? 5 स्टार देणार. मित्रांनो, आता तुम्ही पब्लिक रिव्ह्यू तर बघितला आहे, पण आम्हाला असं वाटतं की पार्ट कट केला म्हणून पिक्चर बघणं सोडू नका. कारण की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे पुस्तकं लिहिले आहेत ते ज्ञान आपल्याला असणं महत्वाचं आहे. आणि हे पिक्चर जर आपण ते पार्ट कट केले म्हणून बघणं सोडून दिलो तर असे पिक्चर कधीच निघणार नाहीत असे पिक्चर. त्यामुळे मित्रांनो, काय पार्ट बघितले म्हणून पिक्चर कट करून आपण बघू नका आणि पिक्चरला पूर्ण सपोर्ट करा आणि पिक्चरला सर्व महिलांना पिक्चर हे दाखवा. कारण की महिलांसाठी जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले आहे ते कोणीही केले नाही. तर सर्वांना नम्र विनंती आहे की पिक्चर फॅमिली संगत येऊन थिएटरमध्ये बघा. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.